जशा पॉझिटिव्ह पॉवर्स असतात तशा निगेटिव्ह पॉवर पण असतात आणि त्या कुठेतरी काही चांगलं घडत असेल तर ते थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. तसा अनुभव मला आज आला. खूप साऱ्या अडचणी येतात, खूप काही गोष्टी घडतात आणि त्यातनं आपण आपल्या जो निश्चय आहे त्यावर कितपत ठाम राहतोय ही खरं तर कसरत आहे, असं या मागच्या 2 गुरुवारपासून मी अनुभवतेय. आता पूजा थांबवावीच लागेल की काय अशी सिच्युएशन सुद्धा येते. पण हाय, हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा आपला गुरुवार आहे 3रा आणि त्यानुसार मग सगळ्या गोष्टी तर मी काल केलेल्या आहेतच, कारण बऱ्याच कमेंट्स असतात की गुरुवारी गुरुचं बळ कमी होतं डोकं धुतल्यास किंवा मग बाकी सगळ्या गोष्टी. आणि तसंही मला सर्दी असल्यामुळे मी डोकं वगैरे काही धुतलेलं नाही आहे. तर आज मला पूजा मांडायची आहे. तर स्वामींच्या आवडीचा प्रसादही मी नेहमीप्रमाणे बनवणार आहे, कारण एरवी आपण आपलं आपण आपलं रेग्युलरचं जेवण वगैरे बनवत असतो आणि त्यासोबत स्वामींसाठी जे बनवतो ना खास, तर ते पण आपण त्यांना अर्पण करतो. तर बऱ्याच जणींनी मला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की सगळ्यांसाठी जे जेवण आपण बनवत असतो ना, तर ते जेवण सुद्धा अर्पण कर. शिवाय स्वामींसाठी जो प्रसाद बनवलेला आहेस तो तू नंतर अर्पण करू शकतेस. तर अगदी तसंच असणार आहे. आणि स्त्रीचं पण आता कमी वाटतंय, पण रात्री थोडं त्याला त्रास होतो कफाचा. आता मी फुलं वगैरे कलेक्ट करते आणि थोड्या वेळाने भेटते तुम्हाला. पूजेसाठी आहे इथं फुलं आणि विड्याची पानं इथं समोरच काकींच्यात आहेत, तर ती कलेक्ट केली. आणि आमच्या कॉलनीमध्ये ना अजिबात टेन्शन नाही आहे फुलांचं. इतकी फुलं आणि जितकं लवकर जाईल तितकी जास्त फुलं मिळतात. तर मला बस होतील एवढी पूजेसाठी. मला माझा आवाज थोडासा बसलाय, त्यामुळे काही काही शब्द ते रिकाम्या जागा भरा म्हटल्यासारखं तुम्हाला अंदाज लावावा लागणार आहे. मध्येच थोडासा आवाज ब्रेक होतोय. पूजा वगैरे मांडल्यानंतर 21 अध्याय एका दमात आपल्याला वाचायचे असतात, मध्ये उठायचं नसतं. तर होप की स्वामी महाराज सगळं व्यवस्थित पूर्ण करून घेतील अशी आशा आहे. तर चला लागूया तयारीला. काय नाही, आई पण स्वामींच ऐकत बसले. ही देवाचं अध्याय ह्याच्यावर सांगितलं ते. तिला मोबाईलवरती लावून दिलेलं मी. झालंय असं की आमचा टीव्ही अचानक खराब झालेला आहे, त्यामुळे आईला एंटरटेनमेंटच बंद झालंय. थोडस मनोरंजन वगैरे तर ती देवाच्या अभंग हे ते तिचं चालूच असतं. म्हणीच बसते मी आपलं. काय नसतं, टीव्ही नसली तरी आपली टीव्ही चालू आहे की. ते आहे. मग काय तर पूजेची ऑलमोस्ट तयारी मी केलेली आहे सगळी. तर आता चेंज करते आणि साडी छानशी म्हणण्यापेक्षा आईची साडी वेअर करणार आहे मी. आई आली की आईच्या साड्या वापरते. मला तिच्या साड्या आवडतात खरं तर. आता एक तिची नवीनच रेड कलरची साडी आहे. तर कोण कोण असं करते आपल्या आईसोबत सांगा बरं, जी छान साडी आहे. चला मी आता आईची साडी नेसते आणि मग पुन्हा पूजेला बसू. तर चेंज केले मी साडी, आईची साडी घातली. कशी वाटायला सांगा. अगदी साधी सिंपल आणि लाईट वेट आहे, त्यामुळं म्हणजे असं काही पूजा करताना जास्त हेवी असलं की ते फुगीर नाही काय नाही. आणि किती आपल्याला म्हणजे 21 अध्याय होईपर्यंत बसावं लागतं, त्यामुळे मग ते जड आणि ते आवरायचं नको वाटतं. साधं सिंपल असलेलं बरं. तर चला आवरलं माझं, आता पूजा मांडून घेते मी. नेहमीप्रमाणे पूजा मांडण्या अगोदर मी इथं अग्नी प्रज्वलित केलेला आहे आणि त्याच्या साक्षीने आपण पूर्ण पूजा करणार आहोत. साजूक तुपातल्या 2 मी छोट्या अशा आरत्या लावल्यात आणि एक मोठी समई सुद्धा लावलेली आहे. आता स्वामींना अभिषेक घालते मी. अभिषेकासाठी दही, दूध, तूप, मध, साखर अशा बऱ्याचशा गोष्टी एकत्र करून
त्याचा अभिषेक स्वामींवरती घातला जातो आणि त्यासोबत नामस्मरणसुद्धा करायचं आहे सातत्याने. त्यामुळे मग मी व्हॉइस ओव्हर करण्याचा निर्णय घेतला. गंधयुक्त अक्षता वगैरे पाटावरती मांडून वडाचं पान, त्यासोबत ते उलट्या दिशेने कसं मांडायचं काय नाही याविषयी सगळी इत्थंभूत माहिती मागच्या म्हणजे पहिला जो गुरुवार मी तुमच्यासोबत शेअर केला त्याच्यामध्ये मांडणी पूर्ण शेअर केलेली आहे. त्यामुळे मी आता पटकन पूजा मांडून घेते आणि सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाचं आवाहन करतो आपण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा म्हणत पूजेची सुरुवात करायची आहे. त्यासोबत स्वामींना अष्टगंध अर्पण करायचं आहे. स्वामींना आवडतं म्हणून आपण भगव्या रंगाचं नारंगी रंगाचं वस्त्र शक्यतो पाटावरती अंतरायचं. ते नवीन असलं पाहिजे आणि परत परत ते वापरायचं असेल तर ते जपून व्यवस्थित स्वच्छ ठिकाणी ठेवायला हवं. तर त्या पद्धतीनेच मी इथं आता फुलं वगैरे अर्पण करते. जी फळं असतील ती तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता. स्वामींचं असं काही नाही की हेच फळं असली पाहिजेत किंवा तसाच नैवेद्य असला पाहिजे, अजिबात नाही. आपण जी काही भाजी भाकरी खातो ती सुद्धा अर्पण केली मनोभावे तरीसुद्धा स्वामी गोड मानून घेतात. त्यामुळे जितके आपल्याला अवघड वाटतात तितके खरंच हे गुरुवार अवघड नाही आहेत. परंतु दिवसभरात खूप साऱ्या गोष्टी घडतात. पारायण करताना विशेषतः मला खूप वेगवेगळे अनुभव आले आणि गेल्या गुरुवारी तर मला ताप भरून आलेला आणि श्रीची काळजी घेता घेता मीच आजारी पडलेली. पण या गुरुवारपर्यंत तो आजार अजूनही थोडाफार आहेच, आवाज वगैरे माझा बसलेला आहे. पण गेल्या गुरुवारचे अनुभव खूप वेगळे होते. या गुरुवारचे अनुभव त्यापेक्षा अतिशय वेगळे आणि काही अंशी विचित्रसुद्धा होते. असं वाटत होतं की आता पारायण थांबवावं लागतं की काय, कारण इतक्या डिफिकल्टीज आणि अडचणीसुद्धा येतात आपल्याला. म्हणजे जेव्हा आपण मनाने निश्चय करतो की नाही काहीही झालं तर मला हे पुढे कंटिन्यू करायचं आहे आणि मी खंड पडू देणार नाही, तर त्या स्टेजला तशा वेळी तुमची नक्कीच स्वामी परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेत आपण कितपत योग्य उतरतोय किंवा कितपत आपण लगेच पळून जाणाऱ्यापैकी निघतोय हे पूर्णतः आपल्या मनाच्या निश्चयावरती आहे. आणि स्वामींना जरी आपल्याकडनं पूजा करून घ्यायची असली तरी सुद्धा काही निगेटिव्ह नकारात्मक शक्ती असतात ज्यांना ते पूर्णत्वात जाऊ द्यायचं नसतं, तर ते आपल्याला अडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. हा सुद्धा अनुभव मी घेतला आहे. फक्त याविषयी आपण आता सविस्तर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बोलूया, कारण या व्हिडिओमध्ये जर मी ते सांगत बसले तर मग व्हिडिओ खूप लेंदी पण होईल आणि बऱ्यापैकी डिटेलमध्ये ते तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मग मी त्याविषयीचा सेपरेट एक व्हिडिओ घेऊन येईन. माझ्याकडे जपमाळ नाही आहे त्यामुळे मग मी असंच काउंट करून जे काही नामस्मरण आहे ते करते. त्यानंतर तारक मंत्र आणि त्यानंतर मग आपला जो काही 21 अध्यायाचा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे त्याचं पठण करते आणि ते पठण करताना एका दमात व्हावं अशी अपेक्षा असते. त्यासोबतच पाणी वगैरे जवळ घेऊन बसलेलं बरं राहतं, कारण तहान वगैरे लागली तर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 21 अध्याय पूर्ण होईपर्यंत मध्ये आधे उठता अजिबात येत नाही. त्यामुळे मग तेवढे पेशन्स ठेवून तुम्हाला कॉन्स्टंट बसावं लागतं. सुरुवातीला पहिल्या वेळेस तर जवळपास 3 तास सहज जातात आणि नंतर मग सवय होते आपल्याला वाचनाची आणि मग तोच वेळ थोडासा कमी रिड्यूस होत 2 तासावरती 1.5 तासावरती सुद्धा मे बी येऊ शकेल असं मला वाटतं, कारण माझं 3रं पारायण आहे हे. तर त्यानुसार मग जी स्पीड वगैरे आहे तर माहिती झालेले असतात अध्याय वगैरे बऱ्यापैकी, त्यानुसार स्पीड हळूहळू वाढत जाते. तर या गुरुवारी एक दुरुस्ती केली आहे, ती म्हणजे मोठी समई लावली आहे आणि आईने मला म्हटलेली की म्हणजे मागच्या गुरुवारी तिनं नोटीस केलं होतं, ज्या छोट्या सिल्वर कलरच्या तुम्हाला आरत्या दिसतात ना, तर त्यात तूप थोडंसंच मावतं आणि 21 अध्याय होईपर्यंत खूप वेळा ते भरावं लागतं. तर ते पण पॅरलल मी भरतेय मध्येच अध्याय संपल्यानंतर. पण त्यासोबतच एक मोठी समई लावली ना तर मग ती रात्रभर सुद्धा प्रज्वलित राहते. पूजा रात्रभर राहतेच ना उत्तर पूजा करेपर्यंत, तर तोपर्यंत सुद्धा ती तेवत राहते. त्यामुळे मग इथं तूप एका वाटीत काढून ते वितळवण्यासाठी आई घेऊन जाते, कारण त्या मोठ्या समईमध्ये भरपूर सारं तूप मावतं आणि अगदी मंद ती तेवत राहते. त्यामुळे मग ते बरं पडतं. मला आठवतं आहे की पहिल्या गुरुवारी ज्यावेळी मी ठरवलं की मला संकल्पयुक्त 11 गुरुवार करायचे, तर त्यावेळी केंद्रातून मी काही माहिती घेतली ग्रुपवरती. त्यानंतर काही व्हिडिओज होते ज्यांच्या माध्यमातून ती संकलित केली आणि ते पूर्ण नोट्स टाईप लिहून काढलं होतं मी ते, आणि त्यानंतर मग ते प्रत्यक्ष अंमलात आणलं. परंतु
त्या दिवशीचा गुरुवार आणि आजचा तिसरा गुरुवार यात मी खूप दुरुस्त्या केलेल्या आहेत. तर त्यासोबत श्रीला सुद्धा देवाचे आशीर्वाद घ्यायला सांगितले. आईने दर्शन घेतलं आणि आपली आरती आणि धूपदीपाचा सुगंध सगळीकडे दरवळत आहे. पूजा झाल्यानंतर खरंच घरातलं वातावरण इतकं भारी वाटतं, म्हणजे एखाद्या मंदिरात आपण उभे आहोत की काय, आणि ते एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं. आणि असा अनुभव कुणी कुणी घेतला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण मला माहिती आहे की ज्या कुणी मनोभावे पूजा करतात त्यांना प्रत्येकीला हा अनुभव एका ना एका गुरुवारी किंवा जो कुठला तुम्ही वार करताय त्या दिवशी आलेला असणारच. छान अशी पूजा संपन्न झाली आहे. अजून नैवेद्य अर्पण करायचा बाकी आहे. तर आज थोडंसं वेगळं, म्हणजे स्वामींना जे आवडतं तोच पदार्थ बनवणार आहे. पण गोडाचा 2 गुरुवारी मी बनवलेला, पण यावेळी मिठाचा म्हणजे थोडंसं तिखट असं बनवणार आहे. आणि ते म्हणजे कांदा भजी आवडतात स्वामींना, तर ती बनवायचं चाललंय माझं. सो आता त्यासाठीची तयारी करते. आणि रेसिपी तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण खास स्वामींसाठी असं काही बनवताना खूप भारी वाटतं आणि आपल्या हातून ते करून घेतात याची एक वेगळीच अनुभूती किंवा एक वेगळाच आनंद असतो. आणि खरं तर वाचन करताना किंवा पूजा मांडायला सुरुवात केलेली असताना खूप साऱ्या अडचणी येतात, खूप काही गोष्टी घडतात आणि त्यातनं आपण आपल्या म्हणजे जो हेतू आहे किंवा जो निश्चय आहे त्यावर कितपत ठाम राहतोय ही खरं तर कसरत आहे, असं या मागच्या 2 गुरुवारपासून मी अनुभवते. पहिल्या गुरुवारी मला म्हणावं तेवढं काही असं वाटलं नाही, म्हणजे अगदी सहज तो करून घेतला स्वामींनी. पण बाकीचे जे 2 गुरुवार आहेत त्यात बरेच साऱ्या गोष्टी घडल्या, तर त्या मी तुम्हाला पुढे जाऊन माझे गुरुवारचे अनुभव असतील ना तर त्यामध्ये नक्की सांगेन की काय काय घडतं. आणि आपण खूप असे म्हणजे आता पूजा थांबवावीच लागेल की काय अशी सिच्युएशन सुद्धा येते, पण त्यावेळी सुद्धा आपण जर म्हणजे मनाने ठाम राहिलो तर पूर्णत्वास पण जाते. खरं तर आपल्या श्रद्धेची परीक्षा असते असं म्हणायला हरकत नाही. तर चला आता मी छान असा प्रसाद बनवते स्वामींसाठी आणि त्यानंतर मग कंटिन्यू करू. चला किचनमध्ये. तर मग असे जसं मी म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी किंवा काही जशा पॉझिटिव्ह पॉवर्स असतात तशा निगेटिव्ह पॉवर पण असतात आणि त्या कुठेतरी काही चांगलं घडत असेल तर ते थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. तसा अनुभव मला आज आला, पण त्याविषयी आपण नंतर बोलूया. अगोदर आपण पटकन इथं कांदा वगैरे कट करून घेऊ. कांदा भजीला शक्यतो आपण कांदा उभा चिरून घेतो आणि भारी लागतं खरं तर, ते क्रंची पण होतात त्यामुळे. आणि सेपरेट एक त्याचा जो पार्ट आहे किंवा पदर आहे कांद्याचा तो वेगळा जेव्हा होतो ना त्यावेळी खरा क्रंच येतो. त्यामुळे मग मी तर शक्य होतं आहे त्या पद्धतीने बारीक कट करून घेण्याचा प्रयत्न करते आणि नंतर मग सगळ्या पाकळ्या आपण परत सोडवून तर घेणारच आहोत. तर चला तर मग आता बाकी सगळा कांदा पण मी कट करून घेते आणि या इथं आता या बाउलमध्ये काचेच्या तो ट्रान्सफर करून घेते. त्यामध्ये ना आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. खरं तर कांद्याला पाणी सुटतं मीठ टाकल्यानंतर आणि त्यामुळे मग आपल्याला पीठ टाकलं ना की जास्त पाणी घालण्याची गरज भासत नाही. तर चवीनुसार मीठ टाकलंय मी आणि त्याच्यावरती थोडंसं आता प्लेट झाकून ठेवते. एक अर्धा तास जर वेळ मिळत असेल तर अतिउत्तम, खूप छान पाणी सुटतं. या इथं ना बेसन पीठ घेतलं आहे आणि हा ओवा असं करून नंतर मग आपल्याला टाकायचं आहे. मध्ये ओवा टाकलाय. याच्यामध्येच आपल्याला ना तांदळाचं पीठ थोडंसं टाकायचं म्हणजे क्रंची होतात भजी. यामध्येच हवं तर हिरवी मिरची, कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, पण मला वैयक्तिक याच्यामध्ये कोथिंबीर आवडत नाही आणि लाल तिखट याच्यामध्ये मी थोडंसं टाकणार आहे. काही जण या स्टेजला धणे पावडर पण ॲड करतात. ज्यांना मसाले जास्त आवडतात ते टाकू शकतात, पण मला वैयक्तिक नाही आवडत त्यामुळे मी मोजकेच मसाले यूज करते.
कांद्याला मीठ लावल्यानंतर तो जरा जास्त वेळ जर आपण मुरू दिला असता तर पाणी भरपूर सुटतं आणि मग वरतून पाणी टाकायची तेवढीशी गरज भासत नाही. परंतु आता मला तेवढा वेळ नसल्यामुळे मग मी थोडंसं वरतून पाणी घेते आणि इथं बेसन पीठ घेतलं आहे मी. याच्यामध्येच तुम्ही हवं असेल क्रंचसाठी थोडंसं म्हणजे तांदळाचं पीठ पण टाकू शकता. त्यामुळे खूप जास्त असं क्रंची होतात. थोडंसं पीठ टाकून बघते मी तेल तापलं की नाही ते. तर तेल आता मस्त तापलं आहे तर मी बाकीची जी भजी आहे ती पण फ्राय करून घेते. भजीवरून मला आठवलं, माझी एक मैत्रीण होती 12th ती भज्जे म्हणायची, भज्जे. तर त्यामुळे मला ते खूप जास्त पटकन लक्षात येतं जेव्हा पण भजी बनवायची असेल ना तर तिची आठवण येते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं एखादं वाक्य खूप वेगळं असू शकतं आणि ते आपल्याला त्यावेळी स्मरणात येतं. या इथं छान अशी कांदा भजी तयार होती आपली. चला मी पटापट फ्राय करून घेते आणि स्वामींना अर्पण करू मग. तर या इथं स्वामींसाठीचं जे ताट आहे ते तयार आहे. चला आपण अर्पण करूया स्वामींना नैवेद्य. तर स्वामींना तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण घरी जे काही जेवायला बनवलेलं आहे तो नैवेद्य द्यायचा. त्यामुळे मग मी इथं तुळशीपत्र आणि इथं असे ताट व्यवस्थित भरून स्वामींना अर्पण करते. तर अशा पद्धतीने माझा हा 3रा गुरुवार संपन्न झालेला आहे. त्यानंतर आईने मी चहा घेतला आणि परत व्लॉग कंटिन्यू डिरेक्टली रात्रीच केला. A few moments later. लाईट ऑफ केली तुम्ही? झोपल पण ती तर कुठं झोपायला. तर ती माझ्या दामणीला छान वाटले. तर अशा पद्धतीने आजचा गुरुवारचा दिवस संपलेला आहे. आत्ता वाजतायत रात्रीचे 10:30. अंधार दाखवतो तुम्हाला. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा पूजेचा व्हिडिओ ते सांगा. प्रसाद वगैरे आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री आणि आईकडे झोपलेत, म्हणजे आजी जागेच आहेत, गोष्ट बिष्ट चालू आहे त्याची. आणि म्हणजे आजी आली की पर्वणीच असते त्याला, वेगवेगळ्या गोष्टींची कहाणी हे ते. आणि जास्त तो आईकडेच म्हणजे असतोय, माझ्या बाजूला येत पण नाही. आणि आई नसली ना की मग विचारायलाच नको, मग मा चालू असते. तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.